विरोधकांचा सत्याचा मोर्चा हा या ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर वोट चोरीच्या संदर्भात आम्ही स्थानिक स्तरावरती ज्या ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत त्या ठिकाणी हरकती घेऊन इलेक्शन कमिशनला आम्ही आमचे हरकती मांडलेल्या आहेत। पण सत्ताधारी पक्षाच्या सांगण्याने चालणारा इलेक्शन कमिशन जे आहे ते कोणाला ऐकत नाही। म्हणजे वोट चोरी याच्या अगोदर असेंब्ली इलेक्शन मध्ये झाली, येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील होणार आणि सत्ता जी आहे खोट्या पद्धतीने मिळवण्याचं काम हे भाजप करणार आहे। याच्यामध्ये हे तुम्ही सत्तेचा मोर्चा काढला, पण भाजपने टीका केली की तुम्ही सत्ता गेली त्याचा शोक मोर्चा काढला। हे बघा, भाजप जे आहे यांनी या शहरामध्ये भाषावाद निर्माण केला, भाजप जे आहे यांनी या शहरामध्ये जातीवाद निर्माण केला। आज लोकांना एकमेकांच्या समोर आणून उभं केलेलं आहे या भाजप पक्षाने, जातीयवाद निर्माण केलेला आहे, समाजामध्ये तेढ निर्माण केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करून या ठिकाणी वोटची चोरी करून आज सत्ता परत एकदा मिळवण्यासाठी हे जे कार्यक्रम राबवत आहेत आणि त्या कार्यक्रमाला रोखण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहोत। तर हे स्वाभाविक आहे, यांचा खोटारडेपणा जो आहे तो कुठेही ते थांबवणार नाही, तो त्या ठिकाणी चालू ठेवणार। सत्तेच्या जोरावरती आज मतं मिळवण्याचं काम ते करत आहे, वोट चोरी करायचं जे काम आहे याला मुंबईकर सडेतोड उत्तर देणार।